डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी व रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या मार्फत वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आजच्या स्पर्धात्मक युगात वडार समाजाच्या प्रगतीची होणारी पिछाट पाहता लगन जमवणे हा विषय देखील तेवढाच गंभीर होत चालला आहे। त्यामुळे अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेमार्फत गेली 4 वर्ष वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। या मेळाव्यात सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत अशा सर्व तळागाळातल्या 210 उपवर मुलं मुलींनी विवाह नोंदणी केली। यावेळी आमदार विजय काळे उपस्थित होते। त्यांनी वडार समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। याविषयी अधिक माहिती आयोजक दयानंद निरकल यांनी दिली। वधूवर हा विषय लग्न जो ह्या दगदगीच्या काळामध्ये किंवा स्पर्धात्मक युगामध्ये सध्या आमचा वडार समाज हा शिक्षणापासून खूप वंचित राहतोय आणि या वंचित असलेल्या समाजाला अजूनही वधूवर परिचय मिळावा काय किंवा सामाजिक विवाह सोहळा हा विषय काय माहिती नाहीये। ह्या माध्यमातून आम्ही समाजाला एकत्र आणून जेणेकरून या समाजाची प्रगती कशी साधता येईल हा टार्गेट समोर ठेवून आम्ही हा वधूवर मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 4 वर्ष झाली गेली आम्ही म्हणजे एक 5-6 वर्षामध्ये आम्ही हे 4था कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे की जेणेकरून हा समाज सर्व जाती म्हणजे जाती पोटजाती आहेत त्या सर्व एकत्रित यावेत। आणि आमचा महत्त्वाचा विषय आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळत नाहीये। आम्ही कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र, बिहार या भागामध्ये SC ST मध्ये मोडतो आणि महाराष्ट्र एक असं राज्य आहे की त्या ठिकाणी आम्ही VJNT मध्ये मोडतो। त्यामुळे आम्हाला पाहिजे त्या फॅसिलिटी मिळत नाहीत आणि त्या फॅसिलिटी न मिळवून आमचा समाज या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहतोय आणि आमची प्रगती त्या ठिकाणी खुंटली आहे। म्हणून ह्या निमित्ताने आम्ही एकत्रित करून अशा मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी करतोय। अशा प्रकारचा कार्यक्रम जे दयाने आता आयोजित केलेला आहे, मी दयाचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं या सगळ्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण आज दगदगीच्या युगामध्ये चांगला मुलगा, चांगला मुलगी ही लग्नाकरता कुठे याची माहिती मिळवणं समाजात अवघड होतं। पण अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजानेही नवीन युगाप्रमाणे आता त्यामध्ये सामील झालं पाहिजे। आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि मुलांना शिकवण्याकरता जो जातीच्या दाखल्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्याकरता आम्ही प्रयत्न करू आणि त्याकरता परत वडार समाजाला संघर्ष करायला लागणार नाही याची खात्री आम्ही त्यांना देऊ इच्छितो। आणि या सगळ्यामध्ये याकरता विधानसभेत आवाज उठवायला लागला तर विधानसभेमध्ये आवाज उठवू, परंतु राज्य आता भारतीय जनता पार्टीचा आमचा आहे त्याकरता आता फार काही त्रास होणार नाही। त्यामुळे आपण सेक्रेटरी असतील, समाज कल्याणचे डायरेक्टर असतील, मंत्री असतील यांच्या भेटी घेऊन आम्ही ताबडतोब हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू।